काम करत असताना कोणीतरी अचानक मागून आलं, गळ्यात हात टाकला आणि तुम्हाला अटक झाली असं म्हटलं तर चक्कर येईल की नाही, असाच काहीसा प्रकार वेस्ट बँकमधील तुबास शहरात घडलाय. एका बेकरीमध्ये काम करणाऱ्या पॅलेस्टिनी तरुणाला सैन्यानं अटक केली, ती देखील हटके स्टाईलमध्ये. या व्हिडिओमध्येच बघा, लाल रंगाच्या शर्टमधील हा तरुण पाठमोरा उभा आहे. अचानक दोन सैनिक मागून येतात, त्याच्या गळ्यामध्ये हात टाकतात. मित्रानं गळ्यात हात टाकून चल भावा फिरायला जाऊ म्हणावं तसं सैनिकाने तरुणाला अटक केली. तो स्वतः देखील काही क्षण गांगरून गेला होता. सध्या चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते. त्यातही चोर चोरी करतोच, पण स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही. समोरचा मेला तरी बेहत्तर, पण चोरी यशस्वी झाली पाहिजे बाबा. आता हेच पहा ना, ही दृश्य आहेत दिल्लीच्या निहाल विहारमधली. इथे तर दिवसाढवळ्यात चोरी झाली आहे. दोन महिला रस्त्याने चालताना पाहायला मिळत आहेत, चालत येत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीवरील चोर या महिलेच्या गळ्यातील चेन जोरात खेचतो आणि त्याच्यासोबतची गाडी पळवून नेतो. या घटनेमध्ये ती महिला गाडीसोबत फरफटली जाते, पण चोर मात्र तिची एकही पर्वा न करता चेन घेऊन पळून जातात. नजरहटी दुर्घटना घटी असं आपण अनेकदा ऐकतो, मात्र हायवेवरून वाहन चालवताना वाचतो, सतर्क होतो. नजर काही क्षणासाठी हटली आणि लाखाचा फटका बसल्याचं मध्य प्रदेशच्या भोपाळमधलं हे उदाहरण पहा. मूर्खामध्ये आलेल्या महिलांच्या टोळीनं बोलबच्चनगिरी करत हात चलाखी दाखवली आहे आणि या कलांचा वापर करत क्षणामध्ये 1,13,000 दागिने लांबवलेले आहेत. इतक्या जलद त्यांनी हे सगळं केलं की दुकानदाराला अजिबात कळलं सुद्धा नाही. आता चलाखी दाखवणाऱ्या या हातांमध्ये बेड्या कधी पडतायत हे मात्र पाहावं लागेल. मरणाच्या दारामधून परत आलो हे वाक्य बाईक स्वाराच्या तोंडून नक्कीच निघालं असेल, आपण ऐकलं सुद्धा असेल. कारण केरळमधल्या या घटनेमध्ये तो थोडक्यात बचावलाय. ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये त्याचं टायमिंग चुकलं आणि अपघात झाला. असं दैव बलवत्तर, तो वेळीच उठून उभा राहिला आणि बसच्या चाकाखाली आलेल्या बाईकवर निभावलं. त्यातून सुद्धा बस चालकानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असं दिसतंय. अशा घटना टाळण्याच्या दृष्टिकोनामधून वाहन चालवताना काळजी घेण्याविषयी हर तऱ्हेनं समजावलं जातं. घरी कोणीतरी वाट पाहत असल्याची आठवण करून दिली जाते, पण फाजील आत्मविश्वास नडतो तो असा. आता या घटनेमुळे अद्दल घडवली आहे आणि त्यामुळे या बाईक स्वारासह सगळ्यांचेच डोळे उघडावेत ही अपेक्षा. वाहन चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं की अपघात होतो म्हणतात, पण याला अपघात म्हणायचा की घातपात? ही दृश्य आहेत गुजरातमधील राजकोटच्या मावडी परिसरामधील. आणि या रस्त्यावरील एक महिला चालत चाललेली आहे आणि अचानक तिच्या मागून गाडी येते. बरं, ही गाडीतली महिला दिसेपर्यंत एका सरळ रेषेत चालताना पाहायला मिळत होती, पण महिलेच्या जवळ पोहोचताच या वाहन चालकानं गाडी महिलेच्या अंगावर टाकली आणि लक्ष सुद्धा न देता पुन्हा रस्त्यावरून सरळ निघून गेलाय. विशेष म्हणजे महिलेला गाडीखाली चिरडण्याआधी आणि चिरडल्यानंतर ही गाडी सरळ रेषेमध्ये जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे अपघात होता की घातपात याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. चोर होणं सुद्धा शक्य नाहीये बरं का. चोरी करण्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागते ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहून नक्की समजेल. मंडळी, हा व्हिडिओ आहे अकोल्यामधील मूर्तिजापूरमधला. हा तरुण किती कुशलतेने या मेडिकलचे शटर उघडतोय आणि खरी कसरत तर तेव्हा दिसतेय जेव्हा त्या छोट्याशा जागेमधून हा महाशय झोपत घसरत धडपडत मेडिकलमध्ये शिरतो. शेवटी हा पठ्ठ्या मेडिकलमध्ये जातोच आणि चोरीला अंजाम सुद्धा देतो. पण कमाल तर ही वाटते की जर इतके कष्ट घ्यायचेच आहेत तर चोरी करण्यासाठी का घ्यावे? त्यापेक्षा तर माणसाने आपलं करिअर घडवावं आणि त्यासाठी कष्ट सुद्धा घ्यावेत, म्हणजे आयुष्य सुद्धा घडेल आणि मान सन्मान सुद्धा मिळेल.
रस्ता ओलांडताय तर सावधान मंडळी. ही दृश्य जरा निरखून पहा. हा अपघात इतका भीषण आहे की कुणाच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणारच नाहीये. मंडळी, ही दृश्य आहेत आपल्या पंढरपूरमधली. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे. अपघात झाल्यानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून पसार झाला आणि ज्यावेळी या रिक्षाचालकाने धडक दिली त्यावेळी दुचाकीस्वार अक्षरशः उडून रस्त्यावर पडलाय. या प्रकरणामध्ये पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंडळी, हा राडा पाहिल्यानंतर तुम्हाला काही क्षणांसाठी वाटलं असेल की एखाद्या फिल्ममधला सीन आहे की काय. तर असा सीन आपल्या नाशिकमध्ये घडला असेल तर नवलच वाटेल. हो, हा राडा आपल्या नाशिकमधील अजुदा धाब्यावर झालाय. त्याचं झालंय असं की हॉटेलच्या बिलाचे पैसे मागितले आणि त्यामुळे या राडा गँगनं हॉटेल चालकावरच हल्ला केला. ही गँग इतक्यावरच थांबली नाहीये बरं का. यावेळी या बहादरांनी हॉटेलच्या गल्ल्यांमधल्या पैशांवर सुद्धा हात साफ केलाय. या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या राडा बहादरांचा शोध आता सातपूर पोलिसांकडून सध्या सुरू आहे. त्यामुळे आपल्या नाशिकमध्ये या राडाप्रेमींना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा सवाल सध्या उपस्थित होतोय. मंडळी, कोयता भाऊंची दहशत काही थांबायचं नाव घेत नाहीये. कोयता गँगच्या दहशतीचा हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ आहे आपल्या जालन्याच्या कडबी मंडी भागातला. हे दुकान आहे इमिटेशन ज्वेलरीचं. पण हा तरुण इथे खरेदी करायला आला आहे का? तर नाही. तर तो आलाय इथे दहशत माजवायला. या दुकानात हा तरुण चक्क कोयता घेऊन येतोय आणि तिथल्या दुकानदाराला तो पैसे मागतो आणि इतक्यात त्यांच्यामध्ये वाद होतो. तेव्हा हा तरुण फक्त कोयत्याचा धाक दाखवून थांबत नाहीये तर त्या दुकानदारावर सपासप वार सुद्धा करतोय. तिथली मंडळी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र हा तरुण आपल्याच कुर्मीत होता. जेव्हा ते लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र तिथून निमूटपणे तो पळ काढतो. म्हणजे हे असंच झालं, घेणं देणं काही नाही, दहशत माजवायची गावभरची. सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलं नष्ट केली जात आहेत आणि त्या ठिकाणी सिमेंटची घरं सुद्धा बांधली जात आहेत. त्यामुळे जंगली प्राणी रक्षाच्या शोधात मानवी वस्तीत येताना दिसत आहेत आणि अशीच एक घटना शिर्डीच्या संगमनेर तालुक्यात घडली आहे. आश्वी बुद्रुक गावठणमधल्या लगतच्या लोकवस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला आणि अनेक शेळ्या फस्त केलेल्या आहेत. आता भक्ष्याच्या शोधामध्ये पहाटेच्या वेळेस बिबट्या वासाने थेट चिकन शॉपवर पोहोचला. दरम्यान बिबट्याच्या वास्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतायत.